काय पाहत होतो? सांगा कोणतरी एकदम. हं, सांगता येईल. सांगा कोणतरी एकदम पटकन सांगायचं. बघा दर दर तासालाच आपल्याला माहीत असतं, की आपण गेल्या वेळेस काय झालं विचारत असतो. मग अगोदरच बघून ठेवायचं, काय झालं गेल्या तासाला. म्हणजे पटकन सांगता येईल. एवढा उशीर लागत नाही. सापडलं का ठोसर सर नसेल तर आपण चालू करूया. ठीक आहे. बघा, गेल्या वेळेस आपण योग खेळामध्ये योगाचा सहभाग कसा केला जाईल, कसा करता येईल किंवा कुठं-कुठं आपल्याला कशाप्रकारे योगाचा तिथं संदर्भ द्यायचा आहे, काय-काय वापर करायचा आहे, आपण ते सगळं पाहिलं होतं. जवळपास यम-नियमांपासून ते समाधीपर्यंतचा सर्वच्या सर्व भाग आपण खेळामध्ये कसा उपयोगी करता येईल, कसा उपयोगात आणता येईल, ते आपण त्या ठिकाणी सर्व पाहिलेला होता. हा भाग आपला तिथं संपलेला होता. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे, तो आहे स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे खेळामधील दुखापती. खेळामध्ये खेळताना दुखापती काय होतात, तो भाग आपल्याला बघायचा आहे आणि त्याच्यानंतर स्पोर्ट इंजुरी एंड योगा म्हणजे त्याच्यावरती ट्रीटमेंट म्हणून काय केलं जाईल किंवा योगामधला कोणता भाग आपल्याला तिथं लागू करता येईल इंजुरीसाठी. असा आपल्याला तो भाग सुद्धा बघायचा आहे. जसं की विद्यार्थ्यांसाठी मात्र हा भाग तिथं नव्हता बघा. कारण तिथे इजा नावाचा भाग येतच नाही. परंतु खेळ म्हटलं, की इजा नावाचा भाग येतो. का येतो? कसा येतो? तर खेळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शारीरिक क्रिया कराव्या लागतात आणि त्या क्रिया करताना किंवा काही क्रिया ठराविक असतात, काही क्रिया ज्या असतात त्या अचानक घडतात. जसं की कोणकोणत्या क्रिया मग त्याच्यामध्ये सामील होतील? जसं की पीळ देणं असेल शरीराला, पुढे वाकणं असेल, मागे वाकणं असेल, इकडं वाकणं असेल, तिकडं वाकणं असेल, झुकणं असेल किंवा सहजच आपण म्हणतो बघा क्रिकेट खेळताना एखादी कॅच पकडायची झाली तरी एखादा खेळाडू उंच असं लांब अशी झेप घेतो आणि तो चेंडू झेलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखादी झेप घेणं असेल, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या ठराविक आहेत का बघा बरं. बॉल टाकायचा आपल्याला. तर शरीराच्या कोणकोणत्या भागातील हालचाली होतात तिथं एक ठराविक असतात. पायांच्या हालचाली होतात, हातांच्या हालचाली होतात, खांद्याच्या हालचाली होतात. ह्या ठराविक आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण योगामध्ये पूर्वी काय पाहिलं होतं, की अशा ज्या ठराविक हालचाली आहेत, त्या नित्य नियमाने रेग्युलर एक्सरसाइज करून आपण त्या हालचाली सुधारवू शकतो. त्यांच्यामध्ये प्रगती करू शकतो किंवा तशा प्रकारे आपल्याला त्या-त्या ठिकाणच्या स्नायूंना आपण ट्रेंड करू शकतो. मजबूत करू शकतो. असं आपण एक्सरसाइजमुळं तिथं बघितलेलं होतं. बरोबर आहे. मग आता त्या अचानक ज्या घडणाऱ्या हालचाली आहेत, समजा आपण रेग्युलर हातापायाचे स्नायूचे व्यायाम करतोय, सूक्ष्म व्यायाम करतोय. परंतु ज्यावेळेस एखाद्या वेळी आपण कॅच घेताना पडतोय, म्हणजे शरीराच्या कुठल्यातरी एखाद्या वेगळ्याच, ज्या ठिकाणी आपला व्यायाम होत नाही, अशा स्नायूंना सुद्धा तिथं धक्का बसतो. म्हणजे असे जे आहेत ते मजबूत नाही. आलं लक्षात? किंवा झेप घेणं असेल, उडी मारणं असेल, उंच उडी मारणं असेल, लांबची उडी मारणं असेल किंवा खेचणं असेल, ओढणं असेल, असं हे काही सर्व जर एखाद्या वेळी अचानकपणे जर घडलं एखादी क्रिया किंवा एकमेकांची टक्कर लागणं असेल, खेळता-खेळता आता समजा आपण फुटबॉल खेळतोय, त्याच्यामध्ये एकमेकाची टक्कर लागणं असेल, आलं लक्षात? किंवा एकमेकाचा पाय एकमेकाला लागणं असेल, पडणं असेल, ह्या वेगवेगळ्या गोष्टी काही अचानक खेळांमध्ये घडून येतात. मग अशा अचानक घडणाऱ्या गोष्टीमुळं आपल्या शरीराला काय होतात, दुखापती होतात. दुखापती होतात ते मग ह्या ज्या दुखापती आहेत, त्या 2 प्रकारच्या आपल्याला पाहायला येतात, दिसून येतात.
मग कोणकोणत्या दुखापती असतील खेळांमध्ये बघा, तर एक प्रकार आहे तीव्र दुखापती किंवा त्याला आपण सडन असं म्हणतो. लगेचच, अचानक, लगेचच, सडन किंवा तीव्र असं त्याला आपण म्हणूया. 2 प्रकार लिहून घ्या वाटलं तर. आणि दुसरा जो प्रकार आहे, तो आहे दीर्घकालीन. तो आहे दीर्घकालीन आणि त्याच्यामध्ये आपल्याला कंसात काय लिहून घ्यायचं आहे, ओव्हर यूज अशा स्वरूपाच्या दुखापती आहेत. म्हणजे एकूण मुख्य 2 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यातला एक प्रकार आपण काय आहे तो बघूया. तर सुरुवातीला हा जो तीव्र प्रकारच्या दुखापती आहेत, म्हणजेच आता मी म्हणल्याप्रमाणे पडणं असेल, उडी मारणं असेल, दचकणं असेल, पिचकणं असेल, मुरगळणं असेल. आता आपण धावतोय. धावताच आपला पाय मुरगळला, पिचकला. फुटबॉल खेळतोय. धावताच बॉलला मारताना बॉल वरती पाय न बसता पाय हुकणे. अशा वेळी सुद्धा आपल्या पायाला त्या लचका बसतो बघा. तो जो जोर त्या बॉलवरती लागणार आहे, तो जोर न लागल्यामुळं आपला पाय पुढे सरकतो, जातो आणि आपल्या सांध्यांना वगैरे तिथे इजा होऊ शकतात. मग अशा ज्या सगळ्या इजा आहेत त्याला आपण काय म्हणायचं आहे, तीव्र दुखापती असं म्हणायचं आहे. मग तीव्र दुखापतीमध्ये काय-काय गोष्टी येतात, कोणकोणत्या गोष्टी येतात ते बघा. तर एक आहे मोच. त्याला म्हणायचं आहे मोच किंवा त्यालाच म्हणायचं आहे मुरगळणे किंवा पिचकणे. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आहे स्प्रेन. हा एक प्रकार झाला आणि दुसरा जो प्रकार आहे स्ट्रेन. स्प्रेन आणि स्ट्रेन 2 वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक प्रकार आहे फ्रॅक्चर नावाचा आणि डिस्लोकेशन, रोटेटर कफ इजा अशा वेगवेगळ्या इजा याच्यात पाहायच्या आहेत. त्याच्यामधला जो स्प्रेन नावाचा भाग आहे, मोच येण्याचा भाग आहे. मग तो शरीराच्या नेमकं कोणत्या भागावरती येतो? म्हणजे बघा, आता आपण सर्वसाधारणपणे मुरगळलं म्हटलं. मग मुरगळण्याची जी क्रिया आहे, ती शरीरातील नेमकं कोणत्या भागावरती घडते, ते आपल्याला अगोदर समजायला पाहिजे. ते जर समजलं तरच आपण त्या गोष्टीवरती, त्या भागावरती व्यायाम काय द्यायचा, आसन काय द्यायचं किंवा सूक्ष्म व्यायाम काय द्यायचे ते आपल्याला ठरवता येतं किंवा त्याच्यावरती उपचार कसा करता येईल ते आपल्याला ठरवता येतं. बघा, आता हा मोच नावाचा, स्प्रेन नावाचा जो प्रकार आहे, तो शरीरातल्या नेमकं कोणत्या भागावरती होतो? तर लिगामेंट जे असतात, त्या लिगामेंटला हा विशेष प्रभावित करणारा असतो. बघा एका इमेजमध्ये बघूया आपण. एक मिनिट हां. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो बघा. स्प्रेन आणि स्ट्रेन याच्यामध्ये आपल्याला फरक काय आहे तो बघायचा आहे. त्याच्यापूर्वी स्प्रेन नावाचा जो भाग आहे, तो नेमकं कोणत्या भागाला प्रभावित करतो किंवा कोणत्या भागावरती घडतो, ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये बघा, आता हा जो भाग आहे तो म्हणजे हा लिगामेंटला प्रभावित करणारा आहे. लिगामेंटवरती घडून येणारा आहे. लिगामेंट म्हणजे काय? कशाला म्हणता येईल लिगामेंट? तर काल परवा पण मी सांगितलेलं आहे बघा. तर 2 हाडं किंवा अनेक हाडं किंवा हाडाहाडांना जोडण्यासाठी जे शरीरातील जो भाग असतो बघा, हे निळ्या रंगाचे दाखवलेले आहेत बघा. हे तसं तर तुटलेले आहेत. तर वरचा जो एक आहे तो पूर्ण अखंड आहे बघा. खालचे 2 जे आहेत ते फाटलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे वरचं हाड, पायातलं वरचं हाड आणि तळपायातली काही जी हाडं आहेत, त्या हाडांना एकमेकांना बांधून ठेवण्याचं काम काय करत आहे ते लिगामेंट करत आहे. मग ज्यावेळी अ, हा स्प्रेन नावाचा होतो, क्रिया होते म्हणजेच पाय लचकतो किंवा मुरगळतो. तर अशा वेळी काय होतं किंवा खेळामधल्या वेगवेगळ्या ज्या क्रिया असतील, त्यावेळी काय होतं, तर या लिगामेंटवरती अतिरिक्त ताण येतो. अचानक आणि अतिरिक्त ताण येतो
आणि अतिरिक्त ताण आल्यामुळं काय होतं, यांच्यामध्ये टिअर निर्माण होतो. म्हणजे काय? कशा प्रकारचा? तर आता याच्यामध्ये ग्रेड दिलेले आहेत बघा. पहिल्यांदा जो दाखवलेला आहे तो हेल्दी लिगामेंट आहे. त्याच्यानंतर ग्रेड फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे 3 प्रकारचे ग्रेड याच्यामध्ये दाखवलेले आहेत. आणि पहिला जो आहे, तो पहिला ग्रेड जो आहे, त्याच्यामध्ये बघा फक्त ओव्हर स्ट्रेचिंग झाल्यामुळं थोडकं थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये टिअर निर्माण झालाय. अतिशय अशा कमी प्रमाणामध्ये. पण नंतरचा ग्रेड सेकंड जो आहे, तो निम्मा टिअर झालेला आहे आणि ग्रेड थर्ड जो आहे, तो मात्र पूर्णच्या पूर्ण टिअर झालेला आहे. आता बघा, आता आपण हा जो भाग आहे तो दुखापती म्हणजे काय? खेळातील होणाऱ्या दुखापती याच्यामध्ये बघतोय. पुढे आपल्याला बघायचं आहे, खेळातील दुखापती आणि योग असा आपल्याला पुढे सहसंबंध त्याचा बघायचा आहे. पण बघा, आता ग्रेड 3 जो आहे, या ग्रेड 3 मध्ये कोणता योगा कार्य करेल का हो? करता येईल का? कोणता योगा देता येईल का त्याच्यामध्ये? बघा बरं. नाही करता येणार, तो ब्रेकच झाले ना. करता येणार नाही. म्हणजे आता याच्यामध्ये योगाचा कुठलाही भाग तिथं वापरता येणार नाही. कारण त्याला शिवणं गरजेचं आहे. याला म्हणजे काय? टाके घालणं गरजेचं आहे. याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. विना ऑपरेशनचा हा एकत्र येईल, जुळेल असं याच्यामध्ये हा भाग होत नाही. ज्यावेळी ग्रेड फर्स्ट असतो, ग्रेड फर्स्टमध्ये मात्र आपण काही सूक्ष्म हालचाली, व्यायाम वगैरे आपण ते देता येतात. ते आपण पुढे बघायचं आहे त्याच्यानंतर. आणि ग्रेड सेकंड जो आहे, तो सुद्धा खूप पुढे निघून गेलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हालचाली करणं तिथं त्रासदायक होतं. आणि ग्रेड फर्स्ट जो आहे, तो जो आहे, तो 1 ते 3 आठवड्यामध्ये दुरुस्त होऊ शकतो. बघा, घरच्या घरी जर आपण उपचार केले, तर तो 1 ते 3 आठवड्यामध्ये होऊ शकतो दुरुस्त. परंतु ग्रेड 3 तर तो दुरुस्त होणारच नाही. सेकंड जो आहे, तो मात्र 2 ते 3 महिने दुरुस्त व्हायला वेळ लागू शकतो. पण तितके प्रिकॉशन घेणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. प्रिकॉशन जर आपली चुकले, काळजी घेण्यामध्ये आपण चुकलो, तर त्याच्यामध्ये आणखीन इजा वाढू शकते. आता हा जो प्रकार आहे स्प्रेन नावाचा, तो कशावरती होतो? लिगामेंटवरती होतो. आता त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे स्ट्रेन नावाचा म्हणजे ताण, तो कशावरती होतो? तर तो स्नायूवरती होतो. बघा, ज्याप्रमाणे लिगामेंटमध्ये टिअर झाला होता, त्याच प्रकारे स्नायूमध्ये सुद्धा टिअर होतो. तो कशाप्रकारे होतो तो बघूया आपण. बघा, फरक काय आहे दोन्ही त्याच्यामध्ये हे बघायचं आपल्याला. बघा, आता हा जो भाग आहे, लिगामेंट म्हणजे कोणता भाग होता? हाडाहाडांना जोडणारा एक भाग होता. जोडणार. पट्ट्या होत्या त्या. बरोबर आहे. अस्थिबंधन त्याला म्हणायचं, अस्थिबंधन. आणि आता हा जो भाग आहे, हा कशाचा आहे? मसल्सचा भाग आहे. स्नायूंचा भाग आहे, मांसपेशींचा भाग आहे बघा. आणि ज्याप्रमाणे लिगामेंटमध्ये टिअर झाला होता, त्याचप्रमाणे मसल्समध्ये सुद्धा टिअर होऊ शकतो. म्हणजे कसं? अचानक केल्या जाणाऱ्या क्रिया, पडलं असेल, जसं की आपण याला थोडक्यात असं म्हणू शकतो, की ॲक्सिडेंटली म्हणजे अचानक होणाऱ्या क्रिया, अचानक होणारा अतिरिक्त ताण याच्यामुळं असं हे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. हा स्ट्रेन नावाचा भाग आहे. त्याच्यानंतर आणखीन एक भाग आपल्याला बघायचा आहे, डिसलोकेशन. डिसलोकेशन. डिसलोकेशन म्हणजे काय? एखादा सांधा आहे, गुडघ्याचा सांधा असेल किंवा खांद्याचा सांधा असेल, तर तो सांधा काय होतो? निखळतो. निखळणे. सांधा निखळणे म्हणजे त्याची जागा तो काय करतो? सोडतो. आपण याच्या बाबतीत एक इमेज बघूया. सांधा आपली जागा सोडून दुसऱ्या जागेवरती जातो. त्याच्यामुळं सुद्धा अतिशय भयानक अशा स्वरूपाचा त्रास होतो. आता बघा, हा खांदा आहे. खांद्यामध्ये एक पुढची जी इमेज आहे ती नॉर्मल आहे. खांद्याचा जो सॉकेट आहे, सांधा आहे, त्याच्यामध्ये तो योग्यरित्या बसलेला आहे. परंतु या डिसलोकेशन मध्ये बघा काय दाखवलेलं आहे, तर तो घसरलाय.
त्याची जागा सोडून त्यानं काय केलंय, दुसऱ्या जागेवरती तो आलाय. बरोबर आहे, दुसऱ्या जागेवरती आलाय. म्हणजे असा जो असतो तो योग्य ठिकाणी सोडून तो असा पुढे सरकणे किंवा इकडे सरकणे, इकडे सरकणे, वर सरकणे, असं त्या ठिकाणी घडू शकतं. म्हणजे हा हा प्रकार सुद्धा अचानकपणे घडू शकतो. त्यानंतर आणखीन एक आणि तुम्हाला परिचित असणारा, त्याच्याविषयी जास्त माहिती सांगणं सुद्धा गरजेचं नाही, लगेचच तुमच्या लक्षात येईल असा प्रकार आहे. तो प्रकार म्हणजे फ्रॅक्चर. बघा, खेळाडूंना फ्रॅक्चर होणं सहज शक्य आहे. एखादा जर जोरानं पडला खाली, तर त्याचं फ्रॅक्चर होऊ शकतं. खेळताना पडलेला असेल तर. अशा प्रकारे फ्रॅक्चरमध्ये सुद्धा परत 3-4 प्रकार येतात. थोडीशी चीर पडणं, जे नॉर्मल फ्रॅक्चर. त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु फ्रॅक्चरमध्ये मात्र योगाचा तिथं काही आपल्याला वापर करता येत नाही. का हो? हाड मोडलेलं असेल, तर अगोदर हाड जुडणं आवश्यक आहे. हाड काय आहे? जुडणं आवश्यक आहे. आपल्याला योगा थेरपीमध्ये काही हे बघायचे आहेत. योगा लिमिटेशन्स, स्कोप अँड लिमिटेशन्स हा आपल्याला एक भाग बघायचा आहे योगा थेरपीमध्ये. पुढे आहे तो. आणि लिमिटेशन्स म्हणजे काय? तर मर्यादा. योगा थेरपीच्या मर्यादा काय आहेत? आणि जिथं योगा थेरपी कार्य करू शकत नाही. आपण म्हणतो बघा, योगाविषयी एखाद्याला जर आपण माहिती द्यायची असली, तर आपण त्याचं प्रचंड असं नॉलेज त्याला मोठं करून आपण फुगवून सांगत असतो, की हे होतं, ते होतं, सिद्धी मिळतात, असं होतं. म्हणजे असं वेगवेगळं आपण सांगत असतो. परंतु काही गोष्टी अशा आहेत, ज्या प्रॅक्टिकली किंवा सायंटिफिकली बघायला गेल्या, तर त्या ठिकाणी योग काही ठिकाणी कार्य करू शकत नाही. जसं की हाड मोडणे, फ्रॅक्चर झालेला आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही योग करू शकता का हो? करता येईल का? नाही. बरोबर आहे. करता येणार नाही, शक्य नाही. तर त्या ठिकाणी सर्जरी आवश्यक आहे. म्हणजे ते फ्रॅक्चर जुळवणं, त्याला प्लास्टर करणं, त्याला विश्रांती घेणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आवश्यक आहेत. त्याच्यानंतर हाड जुळाल्याच्या नंतर मग रिकव्हरीसाठी आपण नंतर त्या ठिकाणी योगा करत असतो. डिस्लोकेशन असे वेगवेगळे जे प्रकार आहेत, आपण त्या अचानकपणे होणाऱ्या इजांमध्ये, दुखापतीमध्ये बघितले. त्याच्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे, दीर्घकालीन दुखापती. म्हणजे काय? याच्यामध्ये काय होतं? तर बघा, ओव्हर यूज एखाद्या सांध्याचा किंवा शरीराच्या एखाद्या भागाचा जर अतिरिक्त वापर झाला किंवा एकच क्रिया, पुनरावृत्ती पुनरावृत्ती क्रिया, एकच क्रिया परत, 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 परत होत गेल्या. म्हणजे काय होतं, शरीराच्या आता समजा धावणे ही क्रिया आहे. धावणे ही क्रिया आहे आणि तुम्ही परत, परत, परत म्हणजे रिपिटेशन्स जास्त होतं आणि तुम्ही मर्यादेपेक्षा धावण्याचा सराव करताय. सराव करण्याला सुद्धा मर्यादा आहे. आलं का लक्षात? मर मर्यादेमध्ये राहून सराव करणं आवश्यक आहे. परंतु ती मर्यादा ओलांडून आपल्या शरीराची कॅपॅसिटी ओलांडून जर तुम्ही सराव त्या ठिकाणी करत असाल, तर त्यावेळी मात्र त्या शरीराच्या एखाद्या भागावरती काय होतो, ताण येतो आणि त्या ठिकाणची जे मसल्स असतील, कार्टिलेज असतील, लिगामेंट असतील, त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा टिअर येतो. जसं की माझा एक मित्र होता. पोलीस भरतीसाठी तो रनिंगचा अभ्यास करायचा, सराव करायचा रोज रेग्युलर. परंतु अचानक एके दिवशी काय झालं, की त्याच्या रनिंग करता-करता पायामध्ये पिचकलं. म्हणजे वेदना जाणवली. छोटीशी वेदना जाणवली. मग त्यानंतर त्याला दवाखान्यामध्ये वगैरे दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं, की आराम करा थोडे दिवस. जोपर्यंत वेदना कमी होणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही धावण्याचा सराव करू नका. परंतु हा जो मित्र होता, पोलीस भरती जवळ आलेली होती. त्याच्यामुळं इतकं वर्षभर केलेलं कष्ट माझं वाया जाऊ शकतं. म्हणून त्यानं ते दुखत होतं, तरी तो पळायला लागला. तरी काय करायला लागला? तो पळायला लागला. प्रयत्न करायला लागला. मग आणखीन वेदना वाढायला लागल्या. परत पळायला लागला. परत आणखीन वेदना वाढायला लागल्या. म्हणजे आता समजा आपलं एखादं कापड फाटलेलं आहे. कापड फाटलंय आणि ते तसंच जर आपण वापरायला लागलो, कंटिन्यू फाटले पण तसंच वापरायला लागलो, तर काय होईल हो? थोडं थोडं काय? फाटत जाऊन जास्त फाटणार ते. ते कापड काय आहे? परत वरच्यावर जास्त फाटत जाणार आहे. म्हणजे आवश्यक काय आहे तिथं? त्या कापडाला पटकन तिथं टाका घालून तीच शिवून करणं. दुरुस्त करणं आवश्यक आहे. शिवून आपण जर वापरलं तर ते फाटणार नाही. बरोबर आहे.
परंतु न हो. शिवता जर आपण परत परत वापरलो, ते काय होणार आहे, परत आणखीन टिअर अच्छा. जास्त होणार. म्हणजेच रनिंग करणारे जर खेळाडू असतील तर त्यांचा ओव्हरऑल यूज जो आहे तो गुडघ्यांचा होतो. त्याच्यामध्ये किंवा खेळाडूंचा गुडघा असा असा एक त्याच्यामध्ये पॉइंट आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दुखापती होऊ शकतात. जर की कार्टिलेज टिअर असेल किंवा मेनिस्कस टिअर असेल, बघा आपण ते एक मिनिट.